बरं 2 मिनिट बोला. चालू झालं. वडगाव श्री समाचारमध्ये आपण सहर्ष स्वागत. आपण आलोत विमाननगर. विमाननगरची जी स्वच्छता कोठी आहे त्या ठिकाणी आलोत. तर आपले साहेब आपलं नाव सांगा. सचिन लडकत. हां, सचिन लडकट साहेब आहेत. आपण त्यांना विचारू का हे अभियान कोणचं आहे. हे विमाननगरमध्ये पायलट प्रोजेक्ट चालू आहे. त्या अनुषंगाने नागरिकांना घरोघरी ओला कचरा सुका कचरा वर्गीकृत स्वरूपामध्ये देण्यासंदर्भामध्ये आपण त्यांना मार्गदर्शन करतोय आणि त्यासाठी आपण सांगतो. पायलट प्रोजेक्टमध्ये का पायलट प्रोजेक्टमध्ये कन्सेप्ट अशी आहे की पहिल्यांदा घरोघरी कचरा जाण्यासाठी पुष्काळ वगैरे असं होतं. तर आता यांत्रिक पद्धतीने आपण एक कन्सेप्ट राबवतो जी पूर्ण पुणे शहरामध्ये होणार आहे. त्या अनुषंगाने आपण विमाननगरमध्ये राबवतोय की ह्याच्या अनुषंगाने आपण पुणे शहरामध्ये सर्वत्र ही राबवायचा असा विषय आहे. सर, जे आपल्या कुटीमध्ये वर्कर्स किती आहे, परमनंट किती आहे, कुठे जे टेम्परवारी आहेत कंत्राटदार ते किती आहेत आणि इंदोरचे किती आहेत, टोटल वर्ग किती आहे कामगारांचा. आपल्या ह्याच्यामध्ये आता परमनंटचे जे आहेत तर 29 सेवक आहेत. 29. हां, ठेकेदारीचे 52 आहेत हां, आणि इंदोर टीम आपल्याकडे 40 आहे. इंदोर टीमचं काय काम आहे. इंदोर टीम पण आपल्या एरियामध्ये काउन्सिलेशन करणे, रूट मॅप तयार करणे ह्या संदर्भात काम करते. इंदोर टीमचं ते काम आहे ना. ठीक आहे, कारण आम्ही आता यमुनानगरमध्ये पण गेलतो पण तिथं कचरा भरपूर आहे. नाही नाही, काय झालं आहे, आपण नागरिकांना मार्गदर्शन करतोय. तर बघा, यमुनानगर ही वसाहत आहे. वसाहतीमध्ये अरुंद रस्ते असतात. तर प्रत्येकाला आपण का सांगतोय की आपल्या घरातला कचरा रस्त्यावरती टाकू नका म्हणून. तरीसुद्धा काय होतं आहे, यमुनानगरमध्ये रस्त्यावरती कचरा लोकांचा टाकला जातो. तुम्ही जर पाहिलं तर तिथे 3 ते 4 फुटाचेच रस्ते आहेत. आतमधल्या गल्ल्या, बाहेरचा रस्ता 10 फुटाचा आहे. नाही, पण आतमधल्या गल्ल्यामध्ये कोणी वर्कर जातच नाही, फक्त बाहेरच्या गल्ल्यात बोलतो. तोच विषय होतोय. त्यामध्ये आपण आता तुम्ही बघितलं असेल, नागरिकांना आपण वारंवार सांगतोय. नागरिक लोक काय करतायत, घरातले सगळे सामान वस्तू सर्व बाहेरच ठेवत आहेत. त्याच्यामुळे आणि लोकांच्या गाड्या लागल्यामुळे तिथे झाडणकामाला सुद्धा अडचण निर्माण होते. असं नाही, जो पाठीमागे जे मोकळा पॅसेज आहे त्या साईडला भरपूर कचरा आहे तिथे. आणि उघड्यावरती शौचालयाला जातात. आपल्या महानगरपालिकेचं त्याच्या म्हणजे काय उघड्यावरती शौचालय जायला चांगलं आहे का. असा कुठं विषय नाही आहे आपल्या दर्शनात, असं कुठं आलेलं नाही आहे. आणि पाठीमागच्या प्लॉटचं जर म्हणताल तर पाठीमागच्या प्लॉटचा विषय असा आहे की तो प्लॉट खाजगी आहे आणि त्या संबंधित आपण मालकाला आपण एक नोटीससुद्धा बजावली आहे की संबंधित प्लॉट हा पूर्ण बंदिस्त करून घ्यावा. हा संबंधित त्या मालकाची जबाबदारी आहे. ओपन प्लॉट मालकाची बंदिस्त करणे आणि तिथं अस्वच्छता होणार नाही या संदर्भामध्ये काळजी घेणे. दुसरी गोष्ट सर, आपलं जे हे झंसर साईडचे ज्या गल्ल्या आहेत तिथं पण कचरा तसाच असतो. कचरा उचलला जात नाही. कचरा आहे, कचरा उचलला जात कचरा नाही आहे. तुम्ही जर नीट पाहिलं तर सध्या पानगळ मोठ्या प्रमाणात होतं. तुम्ही जर जाऊन पाहिलं तर पानाचा पालापाचोळा तुम्हाला दिसून येईल. आपण आत्ता जरी झाडलं आणि थोड्या वेळाने जरी गेला तरी तुम्हाला तिथं पालापाचोळा दिसेल, कचरा दिसणार नाही. आपण जो कचऱ्याला काय म्हणतो, जर कागद पडली किंवा पिशव्या पडल्या तर आपण त्याला कचरा म्हणतो. नाही. ढिगाचे ढिग आहेत सर. सांगतो ना तुम्हाला साहेब, कसं झालंय, तिथं वृक्षप्रेमी जास्त आहेत आणि पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनची लावलेली झाडं आहेत. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये झाड आहेत, त्यांच्या मोठ्या प्रमाणात पालापाचोळा पडतो आणि तो पालापाचोळा तुम्हाला दिसून येत असेल. आत्ता आपण जरी झाडलं आणि थोड्या वेळाने जरी आलं तरी तिथे पालापाचोळा दिसून येतो. अच्छा, तर ह्या कोटीवरती आपण मुकादम किती आहेत, टोटल मुकादम किती आहेत. एकच मुकादम, आडारी मुकादम म्हणून आहे. आढळी मुकादम. बाकीचे सगळे बाकीचे सगळे सेवक आहेत कुणी मदतनीस, तर हे नसतील तर ते असा विषय आहे. फक्त एकच मुकादम आडारी म्हणून आहे, भीमा आडारी. तुम्हाला माहिती आहे? हां हां. नाही, आढळ साहेब तर आहे, कारण मुकादम इथं भरपूर आहेत. नाही, मुकादम आपण तसे नाही आहे. हुद्द्याचे मुकादम एकच आहेत. मुकादम नाही तसं. एकमेकाला कामं सांगत असतील, बाबा हा तू त्याला काम, तू त्याला काम सांग, पण मुकादम एकच आहे आपल्याकडे. धन्यवाद, आपल्याशी बात केली. पण सर काय माहिती आहे का, आणि तुमचंही स्वच्छता सहकार्य पाहिजे. ऐका, पुणे शहरामध्ये आज तुम्ही जागरूक आहात, पत्रकार, तुमचे आमचे आजचे संबंध नाही आहे. तुम्ही उलट पुढाकार येऊन हा प्रोजेक्ट कसा यशस्वीरित्या होऊन जाईल. तुम्ही यमुनानगरमध्ये राहता, तिथल्या लोकांना तुम्ही जागरूक केलं पाहिजे की प्रत्येकाने कचरा सेग्रिगेट द्या, इकडे तिकडे कचरा टाकू नका, आपल्या दारामध्ये कशी स्वच्छता राहील. अहो सर, मी ना तुमच्याच कोटीपाशी आलो होतो, कारण 1-1.5 महिन्यापासून एवढा कचरा होता, पण आता तो उचलला गेला. ऐका ना, 1.5 महिन्यापासून होता, त्याच्यासाठीच आलो होतो. नव्हता. काय झालंय तुम्हाला नाही, सांगतो. 1.5 महिन्यापासून मी स्वतः बघितलं. मी पोलीस कंप्लेंट पण केलेली आहे. तिथे बाहेरचे नागरिक येऊन बसतात आणि ते तिथे रात्रीच्या वेळेस वेगवेगळे प्रकार चालतात.
तर ते करतात. तर त्याच्यामुळे तिथे ते काय करतात, खाऊन वगैरे पदार्थ टाकून दिले जातात. तो तुम्हाला कचरा दिसत असेल, येणारे जाणारे टाकतात. पण आता तुम्ही पाहिलं असेल तर पूर्ण आपण नाही, एरिया आता साफ आहे, कारण तिथं कचराच एवढा होता ना, ढिगे होते. साहेब तुमचं मी सहकार्य बघितलं. तुमचं सहकार्य तुमच्यासारख्या लोकांचं सहकार्य राहिलं तर आपण विमाननगर नाहीत पूर्ण पुणे शहरच स्वच्छ करू. आयुक्त साहेबांचेच आदेश आहेत की आपल्याला पूर्ण पुणे शहर स्वच्छ करायचं. पण जे पण काम करतात त्यांच्या पाठीमागे जे पण सुपरवायझर असतील किंवा हे असतील, त्यांनी त्यांच्याकडे लक्ष द्यावा. कारण काय होतं माहिती आहे का, तुमच्या कामगारांचं टायमिंग किती ते किती आहे? टायमिंग सकाळी 6 ते 1:30 वाजेपर्यंत आहे. 6 ते 6 ते 1. 6 ते 1. आणि जेवणाला सुट्टी वगैरे काय? जेवणाची सुट्टी अर्धा तास असते, अर्धा 10 तास. ते 7:30. आपण बघा, आपले जे कामगार आहेत भरपूर ठिकाणी बसलेलेच असतात, भरपूर ठिकाणी बसलेलेच काय होतंय, असतात. बसलेले दिसतात म्हणजे आता काय होतंय, उन्हाळ्याचे दिवस आहेत. नाही, त्याचं राहू द्या, त्याच्यात नाही काही. काम सोडून कोणी बसणार नाही हे मी सांगतो स्वतः, की आमचे कामगार खूप प्रामाणिक आहेत. काम सोडून कधीच बसणार नाहीत. उन्हाचा दिवस आहे त्याच्यामुळे थोडासा माणूस दमतो. तुम्हाला माहिती आहे, आपण चाललो तरी आपल्याला घाम येतो, बरोबर आहे. लक्षात घ्या. त्याच्यामुळे त्यांना हार्ड वर्किंगचं काम आहे. थोडंसं दमला, थोडा बसला तर आपण त्याच्यावर टार्गेट न करता की त्यांनी किती काम केले, त्यांनी पूर्ण काम केले, काम केलंय का नाही हे पहिलं बघायला पाहिजे ना सर. आपण ह्यासाठीच नागरिक, तुम्ही जागरूक नागरिक पुढाकार घ्या आणि आपण पुणे शहर स्वच्छ करू. धन्यवाद वर्गशिरी समस्याची बात केल्यावर.